नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या 223 राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याचा प्रकार समोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मतदारसंघात सुरू असलेल्या उमेदवारांच्या सर्वेक्षणासाठी 79 71 75 33 52 आणि 79 71 83 10 60 या मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला. या क्रमांकांवरून मतदारांना मोठ्या प्रमाणात व्हॉइस कॉल आले. मात्र या दोन्ही नंबरच्या ट्रू कॉलर आयडीवर युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नावाने अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद मजकूर टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर प्रेम करणाऱ्या तसेच भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या भावना दुखावणारे हे कृत्य अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित मोबाईल क्रमांकांचा वापर करून बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्या व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकारामुळे राहुरी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान 2 दिवसांत संबंधित आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई न झाल्यास सोमवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता नगर मनमाड महामार्गावरील मल्हारवाडी चौक येथे तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजप व मित्रपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या तक्रारीसोबत संबंधित मोबाईल नंबरवरून आलेल्या कॉलचे स्क्रीनशॉटही पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आज सकाळी राहुरी मतदारसंघातील जी काही पोटनिवडणूक होणार आहे त्याच्या संदर्भात सर्वे करण्यासाठी एक मोबाईल नंबरवरून त्या ठिकाणी नागरिकांना फोन येत होते आणि ते फोन येत असताना माहिती विचारली जायची की कुठल्या उमेदवाराला तुम्ही पसंती देताय. ती पसंतीची माहिती विचारणं गैर नाही, त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. परंतु आमचे युवा नेते अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्याबाबत त्या मोबाईल नंबरचं ट्रू कॉलवरती जर बघितलं तर त्या ट्रू कॉलरवरती अत्यंत वाईट शब्दामध्ये मजकूर लिहिलेला, अक्षयदादांच्या बाबतीत अत्यंत वाईट शब्दामध्ये मजकूर लिहिला त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना आढळला आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संबंधित आमच्या लोकांना, प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितलं की असा प्रकार अक्षयदादांच्या बाबतीत घडतोय. आणि म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पोलीस प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो. आमची या निवेदनाद्वारे एकच मागणी या ठिकाणी आहे, हे जे कृत्य कोणी केलं, आमच्या नेत्यांविरुद्ध जे कोणी अपशब्द वापरले त्या व्यक्तीला त्या ठिकाणी तत्काळ त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर अशी कारवाई करावी आणि हे करण्यासाठी त्याचा जो कोण मालक आहे, हे जे कोणी त्याला करायला लावलं अशाही व्यक्तीचा त्याचा शोध घ्यावा आणि त्याच्याही त्या ठिकाणी तत्काळ कारवाई करावी अशा मागणी आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला, ठेंगे साहेबांना त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की 2 दिवसामध्ये संबंधित आरोपीला आम्ही अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करू आणि ज्याचा कोण मास्टर माइंड आहे त्याच्यावरही कारवाई करू असा शब्द त्या ठिकाणी आम्हाला ठेंगे साहेबांनी दिलेला आहे. परंतु मी ज्या लोकांनी असं कृत्य केलं, आपला तालुका त्या ठिकाणी सुसंस्कृत आपण त्या ठिकाणी म्हणतो आणि आहे, परंतु असे काही लोक या सुसंस्कृतपणाला गालबोट लावतात आणि आपण सुसंस्कृत असल्याचं त्या ठिकाणी देखावा करतात. परंतु ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. जरी निवडणूक असली तर निवडणुकीच्या पद्धतीने होईल, परंतु यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकल्यामुळं यांना त्या ठिकाणी अनेक अडचणी त्या ठिकाणी यायला लागल्यात आणि म्हणून आमच्या नेत्यावर हे लोक त्या ठिकाणी अपशब्द वापरतात. यापुढील कालखंडामध्ये आम्ही असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वजण देतो की जर आमच्या नेत्यांविरोधात असं जर अपशब्द वापरले किंवा आमच्या लोकांना काही त्रास होईल अशा जर भावना दुखावल्या गेल्या आमच्या, तर निश्चित त्या लोकांना आम्हीच कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी नीट करू असा या ठिकाणी आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व परिवाराच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की लवकरात लवकर याचा शोध लावा आणि संबंधितवर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद. हे बघा
ज्या ठिकाणी निवडणुकीचीच पार्श्वभूमी चालू आहे, सर्वे केला जातोय आणि तो सर्वे कोणासाठी करतोय, त्याच्यामध्ये तर 2च उमेदवारांची नावं आहेत. मग आम्ही काय समजायचं? तर आमचं म्हणणं असं आहे, निवडणुकीतूनच घडलेला हा प्रकार आहे. परंतु जर कोणाला वाटत असेल की स्वर्गीय कर्डिले साहेब या ठिकाणी आता नाही आहेत आणि अक्षयदादा त्या ठिकाणी एकटे आहेत, परंतु हा त्यांचा चुकीचा गैरसमज आहे. भारतीय जनता पार्टीचा मोठा परिवार, ही तमाम जनता अक्षयदादांच्या समवेत आहे. आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय, निश्चित कदाचित शंका आमच्या मनात तशी येतेच ना, आहे वास्तविकता तशी ना, शंका घेणं काही गैर नाही ना. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.